कामरगाव नाफेड केंद्रावर व्यापाऱ्यांचा पहाटेचा सुळसुळाट. 10 वाजता शेतकऱ्यांसाठी बारदाना गुल. केंद्र चालक विद्याधर खाडेंची मोठी मुजोरी. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर सध्या भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे. शासनाने खरेदीची वेळ सकाळी 10 वाजताची निश्चित केली असताना केंद्र चालक विद्याधर खाडे हे स्थानिक व्यापाऱ्यांची हातमिळवणी करून सकाळी 6 ते 10च्या दरम्यानच व्यापाऱ्यांचा माल मोजून घेत आहेत. या बदल्यात क्विंटल मागे 200 ते 250 रुपये अवैध वसुली केली जात असून हक्काचा माल विकण्यासाठी 1.5 महिन्यांपासून रांगेत असलेल्या खऱ्या शेतकऱ्यांची मात्र फुर थट्टा केली जात आहे. पहाटे 6 वाजता मोजणी, 10 वाजता नो एंट्री. आज सकाळी शेतकरी राजेश दिवडे व इतर शेतकरी केंद्रावर गेले असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. सकाळी 6 वाजतापासूनच व्यापाऱ्यांच्या मालाची मोजणी जोरात सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा सकाळी 10 वाजता नोंदणीकृत शेतकरी आपला माल घेऊन पोहोचतात तेव्हा त्यांना कट्टे शिल्लक नाहीत किंवा बारदाना संपला अशी खोटी कारणे सांगून ताटकळत ठेवले जाते. व्यापाऱ्यांनी इतर नागरिकांचे सातबारे वापरून चालवलेला हा काळा बाजार आता चव्हाट्यावर आला आहे. व्यापाऱ्यांसाठी पहाटेच यंत्रणा सज्ज ठेवणारे केंद्र चालक शेतकऱ्यांच्या वेळी मात्र बारदाना नसल्याचे तुणतुणे का वाजवतात असा सवाल उपस्थित होत आहे. माझे कोणीही काहीही वाकळे करू शकत नाही, केंद्र चालकाची दरपुरते. जेव्हा राजेश दिवडे आणि उपस्थित शेतकऱ्यांनी या अन्यायाबाबत केंद्र चालक विद्याधर खाडे यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सहकार्य करण्याऐवजी अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरली. तुम्ही 100 काय 200 शेतकऱ्यांनी जरी माझी तक्रार केली तरी माझे कोणीही काहीही वाकळे करू शकत नाही अशा शब्दात खाडे यांनी शेतकऱ्यांना चक्क धमकावून केंद्रावरून हाकलून लावले. केंद्र चालकाची ही मुजोरी आणि आत्मविश्वास पाहता या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. तात्काळ कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. कामरगाव नाफेड केंद्रावरील हा कमिशनचा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांतील सीसीटीव्ही फुटेज आणि सातबाऱ्यांची पडताळणी केल्यास मोठे रॅकेट उघडे होऊ शकते. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि उद्धट वागणूक देणाऱ्या विद्याधर खाडे यांच्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचा माल विनाविलंब मोजून द्यावा अशी मागणी राजेश दिवडे व शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. इंडिया न्यूज R7 साठी उल्हास ठाकरे.